आजचा संवादचा ताजा ताजा सब्जेक्ट आहे. काल एक कस्टमर शॉपला आले होते. मी म्हणते नेहमी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काय काय विचार येत असतात आणि कुठल्या थराला ते विचार जातात याचा आपल्याला काही नेम लावता येत नाही. आणि मी नव्हते शॉपमध्ये. माझे दोन्ही शॉपमध्ये कस्टमर्स चालू होते आणि त्या सेकंड शॉपवरनं फर्स्ट शॉपला गेल्या पर्सेस बघायला आणि माझे स्टाफ छानपैकी त्यांना दाखवत होते. आल्यानंतर म्हणाल्या, हे महागे, ते महागे, ते महागे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैठणीचे प्रॉडक्ट आहेत. सो पैठणीच्या प्रॉडक्टला पैठणीचीच व्हॅल्यू असणार आहे. आपले काही असे आयटम नाही आहेत की खूप स्वस्तातले आयटम्स आहेत, असे नाही आहेत. सो ते आल्यानंतर सगळे प्रॉडक्ट बघत होते. नाही, हे एवढं महाग आहे, ते तेवढं महाग आहे, सगळं चालू झालं. तरी माझा स्टाफ शांत होता. एवढं सगळं महाग प्रॉडक्ट असताना तुमच्या मॅडमना हा घाट घालायची काय गरज आहे? हे त्यांनी वाक्य उच्चारल्यानंतर माझ्या स्टाफचं थोडंसं टेम्पर हललं. त्यांनी सांगितलं, मॅडम 10 वर्षापासून आमचा ब्रँड आहे आणि हा घाट घालायला सुद्धा हे लागतं. फक्त माझ्या स्टाफने एवढीच ॲक्शन केली, कारण कुठेतरी माणसाचे पेशन्स संपतात. आपण एखाद्या दुकानात जर जात असू तर त्या दुकानात गेल्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओज बघता तेव्हा हे तुम्ही सगळं बघायला येता. तुम्हाला एखाद्या माणसाची क्रिएटिव्हिटी आवडते म्हणून तुम्ही त्याच्या दुकानात येता आणि दुकानात येऊन तुम्ही त्या क्रिएटिव्हिटीबद्दल असं बोलता. लिटरली म्हणजे जर हा व्हिडिओ मी जर कॅमेराचं फुटेज पाठवलं ना तर फार अवघड होईल. हे असं तुम्ही एखाद्याच्या बद्दल बोलता. असं त्यांनी जेव्हा माझ्या स्टाफनी जेव्हा ॲक्शन केली तेव्हा त्या व्यक्ती थाऱ्यावर आल्या. त्या म्हणाल्या, नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, पण तुम्ही बोलताना थोडंसं भान ठेवून बोललं पाहिजे. आपण कोणाशी बोलतो, आपण काय बोलतो, आपण कशा प्रकारे बोलतो, आपण बोलल्याने समोरच्या माणसाचं मन दुखवलं जाऊ शकतं का, हे प्लीज तुम्ही विचार करून प्रत्येकाने बोला. मीच असं नाही, तुम्ही कुठल्याही एखाद्या दुकानात जात असाल, कुठल्याही एखाद्या छोट्या ब्रँडमध्ये जात असाल, मोठ्या ब्रँडमध्ये जात असाल, तुम्ही त्याच्या क्रिएटिव्हिटीचा सन्मान करा. अदरवाईज त्याच्या शॉपला जाऊन हे वाक्य उच्चारणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. अदरवाईज तुम्ही जाऊच नका ना तिथे. तर मला हे तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं. रोज आम्हाला नवीन नवीन अनुभव येत असतात, चांगले वाईट हे सगळे मी शेअर करत असते. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही पण एखादा व्यवसायामध्ये असाल तर तुम्हाला असे एक्सपिरियन्सेस आलेत का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात नवीन भाग 4 मध्ये संवादला. धन्यवाद.